नित्याप्रमाणे आज गुरुचरित्राविषयी आज जे अध्याय झाले त्याच्यावर चिंतन. आज ज्या मंडळींनी पारायण केलं असेल, ज्यांनी श्रवण केलं, त्यांनी 35, 36, 37 असे 3 अध्याय वाचले. 35, 36, 37 या अध्यायांचा अगदी संक्षिप्त सांगायचं म्हणजे काय आहे तर 35व्या अध्यायामध्ये सीमंतिनीची कथा आहे, ती आपण बघितली. त्याच्यामध्ये सोमवार व्रत त्याचं वर्णन आहे. आणि मग 36, 37 याला कर्मकांडाचे अध्याय असं म्हणतात. या कर्मकांडाचे अध्याय जे आहेत ज्याच्यामध्ये काही लोक असं म्हणतात की याच्यात ब्रह्मकर्माचं निरूपण केलेलं आहे. आणि ही जी प्रत आहे गुरुचरित्राची, जी प्रत ती कामतांनी शुद्ध केलेली आहे किंवा त्यांनी संपादित नंतर केली. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की सरस्वती गंगाधरांनी स्मृतिचंद्रिका या ग्रंथाच्या आधाराने, म्हणजे वेगवेगळ्या ज्या स्मृती आहेत त्या स्मृतींचा संग्रह असणारा हा स्मृतिचंद्रिका नावाचा ग्रंथ, या ग्रंथामध्ये ज्या ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे ते सगळं जणू काही मराठीमध्ये आपल्याकरता वर्णन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने अगदी पारंपरिक नव्हे तर पूर्ण वैदिक अशी जी कर्मकांड पद्धती आहे अनेक सूत्रावलीगर जे ग्रंथात, ती सगळी मराठीमध्ये सरस्वती गंगाधरांनी या 36, 37व्या अध्यायात सांगितली. आणि वेदोक्त आहे कर्मकांड विषय, त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांना अवघड आहे, क्लिष्ट आहे. वाचायला सुद्धा काही लोकांचे न्यास वगैरे म्हटले की त्यांना वाचायला सुद्धा कठीण वाटतं. तर ऐकणाऱ्यांची काय अवस्था असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे 36, 37वा अध्याय जेव्हा आपण ऐकतो तेव्हा जणू काही आपण एखादी पंजाब मेल पूर्वीची म्हणायचे तशी धडधड चालते आणि एकदम एखाद्या 2 स्टेशनच्या मध्ये गाडी एकदम हळू होऊन जाते मीटर गेजसारखी, असं होतं. असं खूप लोकांना 36, 37 वाचताना ऐकताना होतं. पण एक मला सांगायचं आहे सहज वेगळा विषय. या 36 आणि 37 अध्यायामध्ये आचार धर्माचं निरूपण आहे. ब्रह्मकर्म ज्याला म्हणतो तो आचार धर्म याचं मुख्य निरूपण आहे. त्याच्यात पूजा कशी करावी, नित्योपचार कसा असावा, सकाळी उठल्यापासून तर रात्री निदेपर्यंत हे सगळं जसं त्यात सांगितलं आहे. त्याच्यात गायत्रीचं वर्णन आहे, न्यास कसे करावे ते सगळं गायत्री महातंत्र ग्रंथातलं वैश्विक वर्णन त्यात आलेलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट काय, त्यात आहाराविषयी खूप सांगितलेलं आहे आणि त्याची सुरुवात खूप छान आहे. काय सुरुवात आहे तर एक ब्राह्मणी गाणगापूरला राहणारी, त्या ब्राह्मणीने एकदा स्वामी महाराजांकडे तक्रार केली की या गावामध्ये खूप लोक येतात, प्रयोजन करतात, ब्राह्मणांना जेवायला बोलवतात, दाम्पत्य करतात, सवाष्ण ब्राह्मण जेवायला बोलवतात. आणि माझी सुद्धा खूप दिवसाची इच्छा आहे की घरचं नेहमीचं सोडून गोडधोड काहीतरी खावं, कारण आमच्या घरी काही होत नाही. पण माझे जे यजमान आहे त्यांचा एक नियम आहे. काय नियम आहे ते म्हणे परान्न नेघे हा नियम असे. मी परान्न कुठेही घेत नाही, इतर ठिकाणी मी जेवत नाही. या ब्राह्मणीने तक्रार कोणाकडे करायची तर महाराजांकडे. आपल्याकडे सुद्धा काही वेळा असं होतं की जेव्हा दोघं कुठे असतील पती पत्नी, मग काही जर असेल तर किती वरिष्ठ असो ते नानांकडे यायचे आणि तक्रार करायचे, नाना हे असं म्हणते आहे, किंवा त्या सांगायचं नाना हे असं म्हणतात हे ऐकत नाही आहे. अर्थात जे काय असेल त्यांचं ते. पण त्या ब्राह्मणीने थेट स्वामी महाराजांकडे तक्रार केली. मग स्वामी महाराजांनी त्या ब्राह्मणाला बोलवलं, त्याला असं म्हटलं की एक अतिशय महत्त्वाचं सूत्र सांगितलं आहे गुरुचरित्रात. त्या निमित्ताने त्यांनी असं म्हटलं, सदा दुश्चित्त असो नये कुलस्त्रियेचे चित्त. कायम ती मनाच्या मनात रागावलेली वगैरे अशी टेन्शन वगैरे अशी नसावी. आजच्या भाषेत काही ना काही तिच्या मनासारखं करत जावं मधून मधून, असं आपण भावार्थाने सांगू शकतो. म्हणून महाराजांनी जेव्हा त्याला म्हटलं की सदा दुश्चित्त असो नये कुलस्त्रियेचे चित्त, तेव्हा ते घेऊन जा तिला. ते म्हणे महाराज माझा नियम आहे की परान्न घेत नाही, पण तुम्ही म्हणता गुरुआज्ञाप्रमाणे मी घेऊन गेलो. मग तिथे आपण गेल्यावर आपण सगळ्यांनी पाहिलं, ऐकलं आहे, वाचलं आहे
की जेव्हा ती त्या अपरपक्ष म्हणजे श्राद्धाचं जेवण करायला गेली, अपरपक्ष म्हणजे त्या ठिकाणी श्वान सुकर उच्छिष्ट येऊनी जेवतात. म्हणजे डुकरं आणि कुत्रे हे जणू काही आपल्याबरोबर ताटात येऊन जेवतात असं तिला दिसलं. बाकीच्यांना काही दिसलं नाही, तिला दिसलं. हा एक वेगळा चमत्कार महाराजांनी करून दाखवला. मग तिने सांगितलं, जेवताना तिला उभं घाला. ती म्हणे अरे यांच्या उष्ट आपण जेवतोय. मग ती उठली, मग ती महाराजांकडे आली. मग पुन्हा ब्राह्मणाला ती म्हणे माझं चुकलं, मी माझ्या यजमानांचं एवढं त्यांचं कर्मकांड करतात, उपासना करतात, त्यांना श्वान सुकर त्यांचं उच्छिष्ट खायला लावलं. तर ते महाराजांनी सांगितलं तिला, जे गुरुचरित्रात ओवी आहे ती ओवी आहे ती अशी आहे, आता झाले तुझे मन, आता तुला समाधान वाटलं. ती म्हणे हो हो, मला आता मी काही जाणार नाही, यांच्या मागे काही आग्रह करणार नाही, मला इतर ठिकाणी जेवायला घेऊन जा असं. पण त्या निमित्ताने त्या ब्राह्मणाने विचारलं की महाराज तुम्ही आहारासंबंधी सांगितलं मला, तर कुठे जेवावं कुठे जेवू नये, कुठल्या प्रकारचं भक्ष्य घ्यावं काय जेवावं या संबंधित त्या निमित्ताने संपूर्ण विवेचन या 36वा अध्याय महाराजांनी केलं. त्यातले काही काही शब्द आपल्याला आता लक्षात येत नाही, पण श्वेत वाटवळे भोपळे वृत्तांक असे काही काही संस्कृत शब्द त्याच्यामध्ये आहे. वृत्तांक म्हणजे आवळा, मग आवळा केव्हा खावा, सकाळी खावा, रात्री आवळा खाऊ नये असं त्यांनी सांगितलं एक ठिकाणी. भोपळा केव्हा खावा, पडवळ केव्हा खावी, कुठल्या सीझनला खावी, हे सगळं त्यांनी खूप विस्तारपूर्वक सांगितलं. पण लोकांना असं वाटतं की हे वर्णन करायचं कारण काय, हे सगळं त्या मुद्दाम या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे की आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवामती. आहार जर तुमचा शुद्ध असला, चांगला असला, व्यवस्थित असला, तर तुमचं जे पुढचं सगळं कार्य असतं अगदी बुद्धीपासून सगळं ते व्यवस्थित चालतं. उपासना असो, ब्रह्मकर्म असो, अगदी आरोग्य असो. म्हणून आयुर्वेदाने आहारचर्या सांगितलेली आहे. माणसाची दिनचर्या, ऋतुचर्या, आहारचर्या असं आयुर्वेदाने सांगितलं आहे. आणि इथे जर कोणी आयुर्वेदाचे डॉक्टर असेल त्यांना निश्चित कळेल की त्याच्यामध्ये आहारचर्या जी आहे ती आहारचर्या आजसुद्धा अगदी आयुर्वेदाच्या पद्धतीने गुरुचरित्रात सांगितलेली आहे. आणि त्या पद्धतीने जर एखाद्याने तशी आहारचर्या केली तर त्याला आजच्या काळात पण कितीही कोरोना आला, बाकी काही जरी झालं तर त्याला त्याची काळजी करायचं कारण नाही. कारण आयुर्वेद सांगतं की पथ्य पाहिलं, जसं एखाद्याने पथ्य पाळलं तर डॉक्टरची गरज लागणार नाही, आणि पथ्य नाही पाळलं तर डॉक्टरचा काही वेळा उपयोग होणार नाही. तर हे जे पथ्यकारक जो आहार आहे याचं सगळं वर्णन खऱ्या अर्थाने गुरुचरित्रकारांनी केलं आहे. यात करायचं कारण काय, कारण आपल्याला फक्त कथा माहिती आहे, आपण इतर चरित्र वाचलं त्यात नुसत्या कथाच असतात, आणि ते चरित्र कथा झाल्या की एखाद्या उपदेश. मग हे करायचं कारण काय, आज मी आपल्यासमोर विशेष गोष्ट याकरता सांगतो. गुरुचरित्रकारांनी जेव्हा असं म्हटलं की भाषा नाही महाराष्ट्र, सुरुवातीला माझी भाषा मराठी नाही, मग त्यांनी एक ठिकाणी असं म्हटलं की सिद्ध जेव्हा त्यांना आपल्या स्वस्थानी म्हणजे संगमावर घेऊन गेले तेव्हा पुस्तकं दाखविले, एक पुस्तक दाखवलं. आणि मध्ये त्यांनी 12वा अध्यायात एका ठिकाणी असं म्हटलं, महाराष्ट्र भाषे करुणी टीका सरस्वती गंगाधर हा लिहितो आहे. म्हणजे मूळ संस्कृत ग्रंथ हा एखादा पुराणासारखा मूळ ग्रंथ असावा संस्कृत, त्याचं त्यांनी मराठीत भाषांतर केलं टीका या पद्धतीने. मग पुराणामध्ये हे सगळे अशा पद्धतीचे वर्णन असतात. भागवतात आहे, देवी भागवत आहे, मार्कंडेय पुराणात आहे. तर आचारधर्म हा सगळ्या पुराणात असतो, वृतवैकल्य असतात. म्हणून आपण असं समजावं की गुरुचरित्र हे आपल्याकरता स्वामी महाराजांच्या कृपेने प्राप्त झालेलं मराठीमध्ये असलेलं एक पुराण आहे. आणि आपल्याकरता जणू काही गुरुसंहिताचं हे पुराण आहे. हे जर त्या पद्धतीने आपण ऐकलं किंवा श्रवण केलं, जसं 7 दिवस भागवत ऐकतो, इतर पुराण ऐकतो आणि नियमपूर्वक ऐकतो, जसं त्यात नियम सांगितले तसे, तर जसं पुराण वाचल्यानंतर त्याचा फल प्राप्त होतो तसं गुरुचरित्राचं सुद्धा
फल हे निश्चित आपल्याला प्राप्त होऊ शकतं असं म्हटलं, कारण अनुभव प्रत्येकाचा आहे. 14वा अध्यायाचा अनुभव आहे, सप्तशतीचा आहे. तर आपण म्हटलं महाराजांनी केलेलं साहित्य आहे त्याचा अनुभव येतो, घोरात कष्टाचा अनुभव येतो. तो मूळ दत्तपुराण आपण जर व्यवस्थित केलं तर निश्चित आपल्याला त्याचा अनुभव येईल. आता मला फक्त शेवटी एवढंच सांगायचं आहे, आपण जेव्हा गुरुचरित्र आपण वाचतो तेव्हा प्रमाण कोणाचं आहे आपल्यासमोर? आपल्या सद्गुरूंचं, नानांचं प्रमाण आहे. मी आपल्याला एवढं निश्चित सांगू शकतो, ज्यांनी नानांना त्यांच्या 97व्या वर्षापर्यंत बघितलं आहे, तोपर्यंत नानांचं खाणं पिणं जेवण खाण राहणं उठणं वगैरे 3:30ला उठायचे नाना रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर, ते सगळं बघितलं आहे. त्यांच्या व्हिडिओ सीडीमध्ये नाना संध्या वगैरे कशी करतात ते त्यात आहे, न्यास वगैरे ते पाहिलं आहे. पण मी एवढं निश्चित सांगू शकतो की त्यांच्या 75च्या पूर्वायुष्यामध्ये, नानांच्या 75च्या वेळी मी असं स्वतः ऐकलं आहे, नानांच्या तोंडून ऐकलं आहे की नानांची आहारचर्या ही अगदी गुरुचरित्राप्रमाणे होती. काहीही फरक नाही. तर गुरुचरित्रातल्या आहारचर्येचं प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे आपले सद्गुरू नाना महाराज. तेव्हा प्रत्येकाने आपल्या सद्गुरूंचं या निमित्ताने स्मरण ठेवून उत्सवामध्ये किंवा उत्सवानंतर जितकं आपल्याला या पद्धतीने आपल्याला गुरूंच्या मार्गाचं अनुसरण करता येईल तेवढं करावं, म्हणजे नानांचेही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा